महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे। मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचे ट्विट त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर केले आहे। बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातून मागणी करण्यात आली होती। अखेर आज धनंजय मुंडे यांनी प्रकृती स्थिर नसल्यामुळे मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचे ट्विट केले आहे। त्यामुळे आता राजकीय क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। बीड जिल्ह्यातील मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या करण्यात आली होती। या हत्येनंतर आरोपींवर कठोर शिक्षा व्हावी यासाठी विविध राजकीय व सामाजिक संघटनेच्या वतीने आंदोलने करण्यात आली होती। या हत्येच्या मागे धनंजय मुंडे यांचा सुद्धा हात असल्याचे गंभीर आरोप राजकीय क्षेत्रामध्ये केला जात होता। धनंजय मुंडे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली होती। अखेर आज धनंजय मुंडे यांनी माझी प्रकृती ठीक नसल्यामुळे मला डॉक्टरांनी काही दिवस उपचार घेण्यास सल्ला दिला आहे, त्यामुळे मी वैद्यकीय कारणास्तव मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे असे ट्विट त्यांनी केले आहे। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे। हत्याकांड आहे बीड येथील, या संदर्भात वारंवार हे धनंजय मुंडे साहेबांचं नाव येत होतं आणि त्यात काही अंशी तथ्य बऱ्याच ठिकाणी साधर्म्य वाटलं आणि त्यामुळे अनेक स्तरातून म्हणजे मग राजकीय असो किंवा सामान्य कार्यकर्ता असो किंवा सामान्य जनता असो, यामधून ती एक मागणी आली की धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा म्हणून। परंतु त्यांनी नैतिकता म्हणून या अगोदरच जर राजीनामा दिला असता तर जनतेला फार चांगलं वाटलं असतं, महाराष्ट्राला चांगलं वाटलं असतं आणि महाराष्ट्रात एक वेगळा संदेश गेला असता की आपलं काही नैतिक जबाबदारी असते, त्या नैतिक जबाबदारी म्हणून मंत्री महोदयांनी राजीनामा दिला। तर त्यांनी आज राजीनामा दिला, ही फार चांगली गोष्ट झाली। आणि या प्रकारात फोटो सुद्धा काल व्हायरल झाले, भरपूर फोटो आहे, आपण पाहिले असता। आणि नाही, खऱ्या अर्थानं तर ते जे काही आता त्यांची ही जी त्यांनी जे राजीनामा देण्याचं जे धैर्य केलं म्हणा, तर ते धैर्यच त्यामुळे केलं की आज आपण आता याच्यातून वाचू शकणार नाही किंवा आपण याच्यातून लपू शकणार नाही किंवा आपण याच्यातून पळ काढू शकणार नाही, हे त्यांना वाटलं, म्हणून या फोटोमुळे त्यांनी राजीनामा दिला।